मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, तर आज आपण मुलांचा आवडता पदार्थ बनवणार आहोत. वरून कुरकुरीत, आतून चिजी, बघता क्षणी मुले खुश होतील असा चटपटीत कॅफे स्टाईल चीज बॉल घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण चीज बॉलचे स्टफिंग आहे त्याचे साहित्य पाहणार आहोत. तर हे शिमला मिरची, हे गाजर घेतलेलं आहे, हे उकडलेले बटाटे, पनीर आणि हे मसाले आहेत. आता आपण बटाट्याच्या साली काढून घेतल्या होत्या, बटाटे सोलून घेतलेले आहेत. ही किसणी घेतली आणि किसणीवर आता हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत. किसताना सावकाश किसायचे, नाही तर हाताला लागायची शक्यता असते. हे आपले बटाटे किसून झालेले आहेत. तुम्ही स्मॅशरने स्मॅश केले तरी चालतील. आता आपण हे गाजराचे साल काढून घेतले, तेही किसून घेते. आता हे पनीर घेतलंय, पनीर पण किसून घ्यायचं. ह्या पनीरऐवजी तुम्ही दुसऱ्या काही तुम्हाला ज्या आवडतील भाज्या त्या तुम्ही टाकल्या तरी चालतील. हे मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत. हे चिली फ्लेक्स आणि थोडा ओरेगानो घेतलेले. ही काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ टाकायचं. आपण याच्यामध्ये चीज टाकणार आहोत, पण मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं, नंतर लागलं तर टाकता येतं. आता ही मी शिमला मिरची घेतलेली आहे, ती आता बारीक कट करून घेते आणि ती पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. शिमला मिरची जर नसेल आवडत तुम्ही मक्याचे दाणे टाकले तरी चालतील, पण मक्याचे दाणे थोडे क्रश करून टाकायचे. थोडे चीज टाकलं आणि हे आपले ब्रेड क्रम्स आहेत. हे सर्व साहित्य आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे थोडंसं आधी मी पलेतानी करून घेते. हे थंडच आहे, गरम केलेलं नाही आहे, पण फक्त पलेतानी मी मिक्स करून घेते आणि आता हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचा चांगला असा गोळा तयार होतो. हे आता आपलं तयार झालेलं आहे स्टफिंग. त्याचे असं गोल गोल असं करून घ्यायचं आणि ही चपटी पुरी करायची. हे आपलं चीज आहे, हे मोंजेरेला चीज आहे. हे चीज आता एक चमचा मी त्याच्यात भरून घेते. तुम्ही चीज क्यूब येते त्याच्यात चीज टाकले तरी चालेल. हे माझ्याकडे मोंजेरेला चीज होता म्हणून मी ते टाकलेलं आहे. हे असं टाकून त्याच्या असं गोल गोल बॉल करायचे. आणि सर्व असे बॉल मी एक दुसरा बनवते, त्याच्यानंतर सर्व असे बॉल बनवून घेणार आहे. हे चीज बॉल आपले फ्रीजरला ठेवले तर अगदी महिनाभर चांगले राहतात. एका डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचे. हे महिनाभर फ्रीजरला तसेच राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून हे तळून घ्यायचे. ते आता आपले सर्व चीज बॉल तयार झालेले आहेत. आता एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे मी आणि कॉर्नफ्लॉवर. आता तुम्ही मैदा नसेल खात तर तुम्ही ज्वारीचे पीठ घेतलं तरी चालेल. काळी मिरी थोडी टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हे चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलं आणि याला थोडं पाणी टाकून असं याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. ही व्यवस्थित असे याचे गुठळ्या राहणार नाहीत एवढ्यापर्यंत याची स्लरी तयार करायची. ही आपली स्लरी तयार झालेली आहे, आपले चीज बॉल तयार झालेले आहेत. तर आता हे चीज बॉल आहे तर ते असं मी या स्लरीमध्ये असे बुडून घेते. एक एक टाकून घ्यायचा. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत, त्याच्यामध्ये या चांगला असं घोळून घ्यायचा. हे ब्रेड क्रम्स आपण घरच्या घरी बनवलेले आहेत. तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी याचा एक व्हिडिओ नक्कीच तयार करीन. हे चांगले असं त्याला हे ब्रेड क्रम्स आहेत ते असं चीज बॉल आहे तर चांगले असे घोळून घ्यायचं आणि परत त्याला एकदा असं त्या स्लरीमध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे चांगले असे कुरकुरीत होतात. ही जी स्टेप आहे ती 2 वेळा करायची. अजून एक मी दुसरा तुम्हाला दाखवते. ही अशी स्टेप ही 2 वेळा केली की आपले ब्रेड क्रम्स आहेत एकदम असे कुरकुरीत होतात. आता हे बाकीचे सर्व मी करून घेते. आता हे चीज बॉल आपले तयार झाले ते मी त्याला 1 तासभर असे फ्रीजमध्ये ठेवणार आहे.
आणि 1 तासानंतर हे आपण तळून घ्यायचे. आता 1 तासानंतर आपण ते काढून घेतले. एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवलं होतं, ते तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हा एक एक असं टाकून घेते आणि तळून घेते. टाकताना अगदी सावकाश टाकायचे. गॅस मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवर हे चांगले असे सोनेरी कलरवर तळून घ्यायचे. हे आपले आता तळून झालेले आहे सोनेरी कलरवर. ह्याला कलर किती सुंदर आलेले पहा, किती छान दिसत आहेत चीज बॉल. तुम्हाला मी आता हे फोकच्या साहाय्याने दाखवते कसे कुरकुरीत झालेले आहेत एकदम. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा किती चीजी झालेले आहेत. हे बघा कसे चीज फुल पण झालेले आहे. असे बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मुलांनी बघितलं तर एकदमच खुश. मग असा कुरकुरीत चटपटीत घरच्या घरी बनवलेला नाश्ता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. ही साधी सोपी चीज बॉलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.